गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज आपण आपला हा जो मंगल प्रवाह सोशल कॅम्पेन हा जो आपण प्लॅटफॉर्म केलाय आणि ज्याच्या माध्यमातून हिंदू समाजाला एकत्र करण्यासाठी, हिंदू समाजातले दोष दूर करण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी प्रयत्न केले त्यांच्या चरित्राबद्दल आपण माहिती घेत असतो, त्यामधल्याच अशाच एका महापुरुषाची माहिती आज आपण घेणार आहोत। आणि त्याचं औचित्य असं आहे की 2 जानेवारी 1944 या दिवशी त्यांचं निधन झालेलं आहे। त्यामुळे 2 जानेवारी हा त्यांच्या पुण्यस्मरणाचा दिवस आहे। मी जेव्हा ही पूर्ण माहिती सांगेन तेव्हा तुम्हाला असंच वाटेल की अरे हा इतका मोठा महापुरुष आपल्या महाराष्ट्रात होऊन गेला, पण त्याची माहिती आपल्याला कशी काही नाही, असं मत हे आपल्यापैकी बहुतेकांचं होईल असं मला वाटतं। त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की ही माहिती आपण सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकूया। या महापुरुषाचं नाव आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे। त्यांचा जन्म 1873 साली झाला आणि आजचा जो कर्नाटक आहे त्या कर्नाटकात जमखंडी नावाचं संस्थान आहे, त्या संस्थानामध्ये त्यांचा जन्म झाला। त्यांचं घराणं हे शिंदे घराणं हे वारकरी पंथाचं होतं। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र सगळीकडेच वारकरी पंथ आहे आणि पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती ते करत असतात। त्यामुळे यांच्या घरी यांचे वडील रामजी आणि आई यमुना हे दोघंही पंढरपूरचे भक्त होते, विठोबाचे भक्त होते। आणि ज्ञानोबा, त्यानंतर तुकोबा आणि महिपती बुवा यांचे अभंग हे त्यांच्या घरामध्ये म्हटले जायचे। हे अभंग शिकतानाच म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय श्रीमंत असलेलं पण लौकिकदृष्ट्या गरीब असलेलं त्यांचं घर त्यांना शिकवायला मात्र सुरुवात केली। वयाच्या 9व्या वर्षी त्यांचं लग्न केलं एका 6 महिन्याच्या मुलीशी। त्यावेळेच्या प्रथेनुसार जेव्हा विठ्ठल याचं वय 9 वर्ष होतं आणि त्याची पत्नी झालेली रुक्मिणी तिचं वय 6 महिने होतं, पण त्यांचं असं लग्न झालं। शिक्षण त्यांचं सुरू राहिलं आणि मॅट्रिकची परीक्षा पास होऊन ते जमखंडीच्या ज्या शाळेमध्ये ते शिकले त्याच शाळेत मॅट्रिक झाल्यानंतर शिक्षक म्हणून नोकरी मिळायची, ते शिक्षक झाले। खरं तर इथून त्यांचं पूर्ण जीवन हे एक शिक्षक म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने तिथे गेलं असतं, कारण मॅट्रिक म्हणजे त्यावेळेचं भरपूर शिक्षण होतं आणि संस्थानिकांनी त्यांना संस्थांच्या शाळेत नोकरी देखील दिली होती शिक्षक म्हणून पुढं काही हालचाल करायची गरज नव्हती। पण संस्थानिकांचा राग ओढवून घेऊन ते पुढं शिक्षण घेण्यासाठी म्हणून पुण्याला आले। घरून काही आर्थिक पाठिंबा मिळणार नव्हता, घरी तसं दारिद्र्यच होतं। यांची जी नोकरी होती शिक्षकाची तेच खरं काय ते उत्पन्न होतं, पण त्याच उत्पन्नावर तिलांजली देऊन ते पुण्याला आले। वडिलांनी त्यांना 10 रुपये दिले होते त्या काळामध्ये, पण वर्षाचा खर्च 20 रुपये होता। म्हणजे एक देशपांडे नावाचे मित्र होते, त्यांनी त्यांना मदत केली आणि पुण्यात राहून त्यांनी BAचं शिक्षण पूर्ण केलं। आता BA म्हणजे त्या काळातलं प्रचंड शिक्षण होतं, पण ते पुढे मुंबईला गेले आणि त्यांनी लॉचं शिक्षण घेतलं मुंबईत राहून। इथं ते थांबले नाहीत, त्यांनी बऱ्याच लोकांना भेटून काही स्कॉलरशिप मिळवली आणि ते इंग्लंडला गेले। इंग्लंडला 2 वर्ष राहून त्यांनी शिक्षण घेतलं। ते पूर्ण युरोपमध्ये जाऊन आले आणि धर्माविषयी काय काय सगळीकडे चालू आहे, समाज सुधारणांविषयी काय काय चालू आहे ह्याचा अभ्यास त्यांनी युरोपमध्ये वेगवेगळ्या परिसंवादांमध्ये भाग घेऊन त्यांनी अभ्यास केला। स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी 3 तत्व खूप प्रचलित होती आणि ज्याच्यावर खूप चर्चा चालू होती त्याचा त्यांनी अभ्यास केला आणि मग ते भारतामध्ये परत आले। भारतात परत आल्यानंतर इतकं शिक्षण घेतलेल्या एका युवकाला की ज्याला संपूर्ण युरोपची माहिती होती, त्याला इंग्रजांची नोकरी मिळणं हे तर अगदीच सोपं होतं। ते इंग्रजांच्या नोकरीत कुठेही रमू शकले असते, पण ते देखील त्यांनी केलं नाही। म्हणजे इथं एकतर ते आपल्या संस्थांमध्ये राहिले नाहीत आहे त्या शिक्षणावर, इतकं शिक्षण झाल्यानंतर ब्रिटिशांची चाकरी करणं शक्य होतं पण ते त्यांनी केलं नाही, तर
प्रार्थना समाज हा जो त्यावेळेला सुरू झालेला होता मुंबईत, त्या प्रार्थना समाजाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून त्यांनी एक काही जे तुटपुंज मानधन मिळायचं त्याच्यावर काम करायला सुरुवात केली आणि हे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून त्यांनी महाराष्ट्रापासून ओरिसापर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सगळीकडं प्रवासाला सुरुवात केली प्रार्थना समाजाचा कार्यकर्ता म्हणून. म्हणजे हा पण किती मोठा त्याग आहे हे आपल्याला लक्षात येईल. आणि ते करत असताना त्यांच्या लक्षात आलं की हिंदू समाजाला सर्वात घातक असलेली कुठली गोष्ट आहे तर ती अस्पृश्यता. कारण अस्पृश्यतेमुळे भविष्य काळात हिंदू समाजाचं सगळ्यात मोठं नुकसान होणार आहे हे त्यांना या सगळ्या भ्रमंतीमध्ये आणि ते जिथे जिथे जात होते खेड्यापाड्यांमध्ये जात होते तेव्हा त्यांना हे लक्षात आलं. आणि त्यांनी प्रामुख्याने मुंबईतून चालणारा हा प्रार्थना समाज होता, त्यामुळे प्रार्थना समाजाचे जे धुरीण होते त्या सगळ्यांनी त्यांनी हे पटवून दिलं की आपण प्रार्थना समाज चालवतो, काही थोडी फार शाळा चालवतो, शैक्षणिक संस्था चालवतो, तेवढ्याने आपलं काम होणार नाहीये, आपल्या समाजाचं भलं होणार नाहीये, तर ह्या अस्पृश्यतेच्या प्रश्नावर आपण काम केलं पाहिजे हे त्यांनी प्रार्थना समाजाच्या सगळ्या धुरीणांना समजावून दिलं. आणि मग प्रार्थना समाजांनी सुद्धा अस्पृश्यता निवारण हा आपला एक कार्यक्रम म्हणून घेतला. त्यातून डिप्रेस्ड क्लास मिशन की ज्याचा उल्लेख हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात देखील येतो, त्याची सुरुवात झाली आणि अस्पृश्यता निवारण परिषदा व्हायला लागल्या. तर न्यायमूर्ती चंदावरकर नावाचे एक न्यायमूर्ती त्या एका परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांनी काय म्हटलेलं आहे त्या अशा एका परिषदेमध्ये अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे. त्याने म्हटलंय की ह्या नीच मानल्या गेलेल्या लोकांना वर आणण्याचा प्रयत्न करून आम्ही स्वतःलाच वर आणीत आहोत. सर्वांना या थोर अन्यायापासून जी अधोगती मिळाली आहे ती टळून सर्वांचा सारखाच उद्धार होणार आहे. म्हणजे अस्पृश्यता निवारण केल्यामुळं संपूर्ण हिंदू समाजाचा उद्धार होणार आहे अशी आपली जी समरसतेची या व्याख्यामधला एक भाग आहे तो ह्या इतक्या जुन्या असलेल्या अस्पृश्यता निवारण परिषद किंवा डिप्रेस्ड क्लास मिशन ह्याच्या कामामध्ये देखील हा भाग दिसतो. आणि मग ह्या मिशननी अस्पृश्यता निवारण करायची म्हणजे काय करायचं, नुसती भाषणं तत्वज्ञान असं नाही, तर त्याला काहीतरी ठोस कार्यक्रम असला पाहिजे. म्हणून मग त्यामध्ये 4 गोष्टींचा अंतर्भाव केला होता. पहिला होता शिक्षण प्रसार, शिकलेल्यांना योग्य नोकऱ्या मिळवून देणं, त्यांना ज्या सामाजिक अडचणी येतात इथं अन्य समाजाबरोबर वावरताना त्यांचं निवारण करणं, आणि सार्वत्रिक धर्म, व्यक्तिगत धर्म आणि नागरिकता सिटिझनशिप ह्याची काय गुणवैशिष्ट्ये आहेत त्यांचा प्रसार करणं, ह्यात कामाला त्यांनी सुरुवात केली. आणि नंतर ते मुंबईहून काही काळानंतर पनवेलला आले. त्यांच्या घराण्याचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांची बहीण जी शिक्षिका म्हणून नोकरी करत होती तिला आपल्या भावाच्या कामाचं महत्त्व पटलं आणि ती एक नियमित पगार मिळणारी नोकरी सोडून ती आपल्या भावाच्या कामामध्ये सहभागी झाली की जिथं निश्चित उत्पन्नाची काहीच हमी नव्हती अशा कामामध्ये केवळ भावाला साथ द्यायची म्हणून ती सहभागी झाली. त्यांचे आईवडील जे जमखंडीला होते त्यांना देखील आपल्या मुलाचं हे काम इतकं पटलं की त्या मुलाला मदत करण्यासाठी ते स्वतः येऊन राहिले आणि असे सगळेजण पनवेलमध्ये येऊन काम करायला लागले. त्यानंतर मग ते पुण्याला आले. नंतरच्या काळामध्ये त्यांनी ब्राह्मो समाजाचं देखील काही काम केलं आणि त्यानिमित्ताने ते केरळला गेले. केरळमध्ये त्यावेळेला वायकोम इथला एक मोठा सत्याग्रह चालू होता. तो काय होता तर वायकोमला एक मंदिर आहे, ते दक्षिण त्रावणकोर संस्थानातलं हे गाव आहे आणि त्या मंदिरासमोरचा जो रस्ता होता त्या रस्त्यावरून अस्पृश्यांना जायला परवानगी नव्हती. मुसलमानांना परवानगी होती, ख्रिश्चनांना परवानगी होती, पण हिंदू असलेल्या ज्यांना अस्पृश्य समजलं जातं त्यांना परवानगी नव्हती. म्हणून मग शिवप्रसाद नावाचे एक साधू होते, पण ते अस्पृश्य समाजातले, तथाकथित अस्पृश्य समाजातले, म्हणजे तिट्या नावाचा तिथला एक समाज होता त्यातले होते. त्यांनी सत्याग्रह सुरू केला की सर्वांना या रस्त्यावरून जायला परवानगी मिळायला पाहिजे. मंदिर प्रवेश तर दूरच, मंदिराचं व्यवस्थापनात सहभाग हा अजून दूर, पण निदान तुम्ही या
मंदिराच्या समोरचा जो रस्ता आहे तो तरी आम्हाला मोकळा ठेवा, असा तो सत्याग्रह होता. तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे जाऊन त्या सत्याग्रहामध्ये सहभागी झाले. त्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलनं केली. ज्या वेळेला बारडोलीला सरदार पटेलांनी आंदोलन केलं, बारडोली सत्याग्रह आपल्याला माहिती आहे, त्यावेळेला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे महाराष्ट्रामध्ये आंदोलन करत होते. त्यांनी ज्या मागास जाती जमाती आहेत त्यांच्यासाठी उद्योग कसे सुरू करता येतील आणि त्यांचे असलेले उद्योग, उदाहरणार्थ मातंग समाज आहे, त्यांच्याकडे झाडू बनवणे, दोऱ्या बनवणे हा व्यवसाय आहे. तर त्यांनी साताऱ्यामध्ये असा प्रयत्न केला की एक जागा मिळवावी, त्यामध्ये खास मातंग समाजाची उद्योग प्रधान वस्ती करावी, की जिथे सगळी प्रत्येक कुटुंब हे काही ना काही उद्योग करेल आणि त्या उद्योगाला चालना देण्यासाठी, ते ब्रिटिश शासनाचा काळ होता, तर ब्रिटिश शासनाकडून त्या उद्योगाला चालना मिळण्यासाठी काहीतरी मदत व्हावी असा त्यांनी प्रयत्न केला. तो प्रयत्न यशस्वी नाही झाला, पण त्यांनी तो प्रयत्न केला. म्हणजे ते किती काळाच्या पुढचा विचार करणारे आणि त्यानुसार काहीतरी कृती करण्याचा प्रयत्न करणारे होते हे आपल्याला लक्षात येतं. त्याचबरोबर त्यांच्या कामाचं हे एक वैशिष्ट्य होतं की त्यांच्या कामामध्ये कुठेही विघातक मार्ग नव्हते. प्रत्येक समस्येवर विधायक मार्गाने त्याची उकल करायची, तोडगा काढायचा, असा त्यांचा प्रयत्न होता. हे त्यांचं दुसरं वैशिष्ट्य होतं. आणि त्यांनी जे काही कार्य केलं हे सगळं हिंदू धर्माच्या चौकटीत राहून केलं. अनेक ठिकाणी वाघ्या मुरळी आपण ऐकतो, अशा मुरळी सोडण्याची प्रथा असते. लहान लहान मुलींना देवीला नेऊन सोडलं जातं. ते ज्या जमखंडीचे होते तिथं सौंदत्ती नावाचा डोंगर आहे, तिथं यल्लम्मा देवीला मुरळ्या सोडल्या जायच्या. महाराष्ट्रामध्ये देखील ही प्रथा होती. अशा सर्व ठिकाणी जाऊन त्यांनी ही प्रथा बंद व्हावी यासाठी प्रयत्न केले. आणि काही अल्पवयीन मुलींच्या बाबतीमध्ये त्यांना यश देखील मिळालं, की ज्या प्रत्यक्षात तिथे सौंदत्तीच्या डोंगरापाशी आणल्या गेल्या होत्या मुली, त्यांना आता मुरळी म्हणून सोडणार. पण यांनी त्या पालकांना, त्यांच्या गावकऱ्यांना समजावून सांगितलं आणि त्या मुलीला मुरळी होण्यापासून वाचवलं. असं प्रत्यक्ष कार्य त्यांनी हिंदू समाजाची जी विविध अंग आहेत त्या विविध अंगांमध्ये जाऊन त्यांनी काम केलं. त्यांनी स्वतः साहित्य निर्मिती देखील केली. त्यामुळं बडोद्याला 1935 साली जे साहित्य संमेलन झालं त्यामध्ये तत्वज्ञान विषयक विभागाचं अध्यक्षपद हे त्यांना देण्यात आलं होतं. असा हा महान पुरुष 1944 साली म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी केवळ 3 वर्ष 2 जानेवारीच्या दिवशी अनंतात विलीन झाला. त्यांचं साहित्य हे महाराष्ट्र प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे. त्यातून आपण त्यांचे विचार समजून घेऊ शकतो आणि आपल्याला हे लक्षात येतं की वारकरी संप्रदायाच्या घरात जन्माला आलेल्या, अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या ह्या विठ्ठल रामजी शिंदे यांनी महर्षी पद हे हिंदू समाजाचं हित, हिंदू समाजामध्ये आवश्यक असलेले बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, यातून यांनी महर्षी पद मिळवलं. 2 जानेवारीच्या निमित्ताने आपण त्यांना अभिवादन करूया. हा जो आपला प्रयत्न चाललेला आहे मंगल प्रवाहाच्या माध्यमातून, माझी आपल्याला विनंती आहे की आपण देखील यामध्ये सहभागी व्हावं. हे चांगले विचार समाजात सर्वत्र पसरवण्यासाठी आपण सगळेजण मिळून काम करूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति.